59 वर्षांची अखंड आणि बेदाग राजकीय कारकीर्द पणाला लावत साक्षात शरद पवार एनडीएत सामील होणार का? काय घडलं होतं शरद पवारांच्या आणि एकनाथ शिंदेच्या त्या भेटीत? 2024 लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 8 खासदार निवडून आणले. यात सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या उमेदवारांचाच पराभव केला. पण खरी गोम उरलेल्या 6 खासदारांमध्ये. या 6 जणांनी थेट भाजपच्या उमेदवारांना धूळ चारली. पण आता विजयाचा आनंद ओसरल्यानंतर या खासदारांना 2029 ची चिंता सतावू लागली. 2029 मध्ये जर आपली राजकीय कारकीर्द सुरक्षित ठेवायची असेल तर भाजपचा पाठिंबा लागेल असे या खासदारांना वाटू लागले. पवारांचे अत्यंत विश्वासू नेते जयंत पाटलांनी या 8 खासदारांशी नुकतीच चर्चा केली आणि धक्कादायक बाब म्हणजे बहुतांश खासदार आणि 10 आमदारांची अशी स्पष्ट इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने एक स्वतंत्र पक्ष म्हणून एनडीए सोबत गेले पाहिजे. पण इथे शरद पवारांची मोठी कोंडी झाली. नेमका याच गोंधळाचा फायदा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मोठा डाव टाकलाय. पवारांच्या या 8 पैकी किमान 5 खासदारांना आपल्या गोटात खेचण्याची त्यांची तयारी सुरू झाली. हेच संकट टाळण्यासाठी पवारांनी नुकतीच शिंदेची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. आता लॉजिकली विचार करूया, शरद पवार भाजप सोबत कसे जाऊ शकतात? पहिली शक्यता, 59 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला भाजप सोबत गेल्याचा डाग लागू नये म्हणून शरद पवार साहेब स्वतः पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिले. दुसरी शक्यता, पक्षाची पूर्ण सूत्र सुप्रिया सुळेंच्या हाती दिली जाते. खासदार फुटू नयेत म्हणून सुप्रिया सुळे पक्षाला एनडीए मध्ये घेऊन जाते. तिसरी शक्यता, याच राजकीय तडजोडीतून आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुप्रिया सुळे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाईल. थोडक्यात सांगायचं तर शरद पवारांची अवस्था आता इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांनी भाजप सोबत जावं का? हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा.